आपला न्याय मिळावा म्हणून संपावर जाण्याची भूमिका अनेकांनी स्वीकारली, परंतु या राज्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्याला कधी संपावर जाण्याची वेळ या ठिकाणी आली नाही। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी राज्य करता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जरी वाचला तरी तुम्ही कर्जमाफीचा निर्णय लवकर या ठिकाणी घेतला असता। शेतकरी दादांचा 100% कर्जमाफी, 100% कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय, 100% कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय। हे भाजपवाले हे असं सहजासहजी आपल्याला खायला देणार नाहीत। हे ताटात ठेवणार, ताटावर ताट झाकणार, जेवण वाढले म्हणणार, ताट उघडल्यावर लक्षात येणार तांदूळ आणि भाजी तशीच आहे, शिजवलेली नाही। 35 वर्षापर्यंत वाटणार जेवण वाढले आपल्याला, आज 30 परिस्थिती आमची झाली। 100% कर्जमाफी, 100% कर्जमाफी। आमची मागणी एवढीच आहे की ज्याला प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे त्याला किमान 50,000 रुपये सबसिडी मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका त्या ठिकाणी आहे। 100% कर्जमाफी, 100% कर्जमाफी। कुटुंबामध्ये 8, 2 असतील, 3 असतील, त्या कुटुंबाला सगळ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये जे त्या ठिकाणी पकडले पाहिजे ती आमची भूमिका या ठिकाणी असतात। शेतकरी बांधवांचा, शेतकरी बांधवांचा, शेतकरी राजाचा, शेतकरी दादांचा, शेतकरी बहिणींचा। 34,000 कोटी शासन भरणार नाही तर ते 4 वर्षाची मुदत घेणार आहेत बँकांना। बँकांना थक आम्ही देणार आहे शासन। जो काही निर्णय तुमचा होईल 2019 नंतर जरी त्या ठिकाणी त्या बँकांचं भागवायचं असेल तर 2019 नंतर आमच्यावर बोजा चढला तरी चालेल। 2019ला काँग्रेसची सत्ता निश्चितपणे येणार आहे, त्यामुळे आम्हाला काळजी नाही। आज निवेदन दिलं पण आम्ही गप्प बसणार नाही, तर पुढच्या 10 दिवसानंतर या संदर्भात परत बैठक घेऊन लाक्षणिक उपोषण करायला लागलं तरी लाक्षणिक उपोषण या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या ठिकाणी केलं जाईल।